Hare
शिवणाम प्रयाणवादी क्रोधकाम एका जळार्धनी शिव निवारी कळिकाचे देव वाचे वदता शिवणाम प्रयाणवादी क्रोधकाम पांडुरंगारू प्रथम नमः
कृष्णाय वयो नमः मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वातावरणं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी वरणो रघुबर मनोज सुजोदाय फलचारी बुद्धिहीन तनुजानिते सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिव्य मोहि हरवे कली सविकार आइए महाराज विराजे आइए महाराज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिल व ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरची पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त पैठण निवासी शांतीचे सागर शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अगदी भगवंताच्या नामाचं रूपाचं स्वरूपाचं वर्णन करणारा सुंदर अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे बघण्यापूर्वी अल्पसा परिचय द्यायचा तो मंदिरचा आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर कारण करुणा म्हणणारे भक्त वंशकल्पकरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरची पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाणी हारे ज्याची सत्ता किंवा गतीने भरता प्रभू साक्षी निवासम शरणं श्रुत प्रभू प्रलय स्थान विधान बीज मौल्यम असं असणारा सत्ताजी भगवान परमात्मा त्या भगवानकडनं सत्तेनं श्री शंभू महादेव देवस्थान पांढरेश्वर कणगरा अगदी आपल्या गावामध्ये या महाशिवरात्रीच्या या पर्व काळावरची सुंदर असं कीर्तनाचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचं हे सुंदर नियोजन आणि सेवा माझ्यापर्यंत आली समस्त ग्रामस्थ मंडळी असतील सर्व सहकारी मंडळी असतील तुम्हा सर्वांच्या सहकार्याने सेवा माझ्यापर्यंत आली विशेषतः अगदी 2-3 महिन्यापासून ज्यांचा संपर्क मला होत होता बरोबर 15 दिवसाला नाना फोन करत होते नानांच्या संपर्कातून इथपर्यंत येण्याचा मला प्राप्त झाला म्हणून त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी अभंगाचा विस्तार अगदी उरलेल्या वेळामध्ये आपल्याला करायचा आहे पण या कीर्तनासाठी ज्यांची सुंदर सत्संगत मला लाभली ही सर्व माझ्यापेक्षा वयानं अधिकारानं ज्ञानानं तपानं सर्व मोठी असणारी मंडळी या ठिकाणी आहेत तर नाव सांगता हा त्यांची गीते तुमचे सांगतात दळवे महाराज आहेत त्यांनी सुरुवातीला बोर्ड चालले इकडे रामकिशन महाराज आहेत बालाजी महाराज आहेत चैतन्य महाराज आहेत कृष्ण महाराज आहेत अजून दादा महाराज आणि सर्वच गावातलेच कलाकार हरिभाऊ महाराज आहेत अजून समस्त भजनी मंडळ इकडे विद्यार्थी मंडळ आहेत इकडे टाळ घेऊन सर्वांच्या उभे आहेत सगळ्यांना धन्यवाद देईल अगदी सुंदर नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे मृदंगाला त्यांची सुंदर साथ आहे आदरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्य चैतन्य महाराज या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण राम महाराज या ठिकाणी आहेत
दोघांच्याही मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, पंचकृषीतून आलेले सर्व भाविक जन सगळ्यांच्या मध्ये भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी पाहायचंय. आपली आजची ही कीर्तन सेवा आहे. या सेवाधारी जे आहेत त्र्यंबक धोंडीराम इंगळे, आजची फराळ ज्यांची आहे जनार्दन निवृत्ती राऊतराव, उद्याची पंगत ज्यांची आहे नंदरामा ढोबळे. अगदी मी गोड नियोजन आपण या ठिकाणी केलेले म्हणून सगळ्यांना या सर्वांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल. सरदार बाबा या ठिकाणी हार्मोनियमला ज्यांची सुंदर साथ आहे, सोमनाथ दादा या ठिकाणी आहे, तुम्हाला धन्यवाद. आमचं जे काही गाणं असेल, वाजवण असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल ते शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. आमच्या दादांसाठी टाळीवर दादांनाही धन्यवाद आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांच्या मध्ये भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात. मस्तक आहे पायावर निवडला. या अभंगातून नाथ महाराज भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन या अभंगातून करतात. गोड असा अभंग, सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. ज्याच्या पाठ नाही त्याच्या कानपाठ असलेला तरी आपल्या आहे. नाथांचा अभंग आहे. आपण फार भाग्यवान मंडळी आहोत दादा, तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली भारताची भूमी महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबरे असतील, ज्ञानोबरे असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि त्या भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. संत म्हटले फार पवित्र असणारी भूमी, पवित्रते गुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. माझं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, भगवंताचं नामचिंतन असेल, संतांचं जीवनचरित्र असेल, आपल्या समोर मांडत असतात. पण ऐका, महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून रसात आणून सांगितलं दादा, त्या गोष्टीचं आचरण जर आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. या ठिकाणी किती दिवसापासून कीर्तन चालू आहे? 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले तर कीर्तन चालू आहे. 15 वर्षात 15 कीर्तन तुम्ही ऐकले. गावात सप्ताह होत असेल, किती वर्ष झाली सप्त्याला? 40 वर्ष सप्त्याला झाले. 40 वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी 40 ते 50 कीर्तन सहज ऐकलेली. काय दुखत आहे का तुमचं? नाही ना, बोला माझ्याशी. नाही अडचण नाही बोलायला. भूक लागली, फराळ करून आले असतात. 40 वर्षामध्ये हे 15 ते 40, 50 ते 60 कीर्तन सहज आपण आपल्या जीवनामध्ये ऐकले. मला सांगा तुमच्यात काही बदल नाही करायचं काही. सांगायची गोष्ट एकच आहे, महाराज किती सांगतात त्याला अजिबात महत्व नाहीये. संतांचं जे जीवनचरित्र आहे, संतांचं जे सामर्थ्य आहे, त्या गोष्टीचं आचरण आपण आपल्या जीवनात किती करतोय त्याला जास्त महत्व आहे. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार फार मोठा आहे. विषय कुठलाही असो, अनुबंध चतुष्टय फार महत्वाचा असतो. या अभंगाचे अधिकारी म्हणजे माझे नाथ महाराज आहेत. अधिकार सामान्य नाहीये, भक्ती सामान्य नाहीये. त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या संतांचं जीवनचरित्र आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये शिकवत असतं. पण माझ्या नाथांचं चरित्र फार आगळं वेगळं आहे. नाथांच्या जीवनात 3 गुण आहेत. नाथ महाराज श्रीमंत, संत आणि शांत. पहिला गुण आहे शांत. एवढे शांत होते की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, ही त्यांची शांती आहे. दुसरा गुण आहे संत. आज या जगामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, संत म्हणावं कोणाला? कारण जगाच्या पाठीवर संत भरपूर झाले, पोटासाठी फिरणारे संत भरपूर झाले, भगवे कपडे घालून फिरणारे संत भरपूर झाले. शास्त्र सांगतं त्यांना संत म्हणता येत नाही. संत म्हणावं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवर तेच खरे संत. कारण त्याची संत ज्यांचा आहे विठ्ठल, त्यांना संत म्हणावं. आणि तिसरा गुण आहे श्रीमंत.
ऐका बरं, तिकडे त्यांना सांगा तुला दूर कमी करा म्हणून सांगा. विठ्ठल कीर्तन होईपर्यंत दर्शन थांबवा. आज महादेव आपल्या पैसे थांबणार. नाथांच्या घरी होता. त्या नाथ महाराजांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली. भागवत दिलं, रामायण दिलं, हरिपाठ दिला, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथांनी दिला. पण आपण जी आहोत साधी गोळी भागवत भक्त, त्याला आपल्याला तत्वज्ञानाच्या गोष्टी कळत नाही. अवघड तत्वज्ञान आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. हे अवघड तत्वज्ञान मी एक ब्रह्माचा अंश आहे हे माणसाला समजण्याकरता माझ्या नाथ महाराजांनी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये भारुडाची निर्मिती केली. माणसाला कळावं मी एक ब्रह्माचा अंश आहे हे समजण्याकरता, हे कळण्याकरता नाथांनी भारुडाची निर्मिती केली. फार सुंदर नाथांची भारुड आहे. कीर्तनामध्ये जर राहिलं तसं असं वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण माझे नाथ महाराज म्हणतात, या या शेजारणीला बरं नाही केला ग बयो, मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग. अधिकार किती मोठा आहे त्यांचा, सामर्थ्य किती मोठं आहे त्यांचं. जगाच्या मालकानं तुमचं माझं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं तो पांडुरंग परमात्मा नाथांच्या घरी काम करत होते. 36 वर्ष कावडीला पाणी भरलं नाथांच्या घरी आणि एक नाही दोन देव नाथांच्या घरी काम करत होते. दत्त चोपदारी तसे दोन देवांनी नाथांच्या घरी काम करावं एवढं मोठं सामर्थ्य ज्यांचं. संत म्हटले कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. अनेक ठिकाणी संत वर्णन करतात. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा
ते नाथ महाराज भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन या अभंगात करतात. एक लक्षात घ्या, महाशिवरात्रीचा सुंदर असणारा हा पर्व काळ आहे. उत्तम उत्तम महाशिवरात्री, अगदी सुंदर असणारा हा पर्व काळ. या पर्व काळावरती भगवान भोलेनाथाची पूजा आपण आपल्या जीवनात करत असतो. महिला मंडळ आता एक ते फार महाशिव आपलं शिवमहापुराण कथेचं फार एक फायदा दिलेलं आहे. कुठलं कुठलं शिवमहापुराण कथा आपण करतोय. एक लक्षात घ्या, भगवान भोलेनाथाचं सामर्थ्य, भगवान भोलेनाथांच्या नामाचं वर्णन माझे नाथ महाराज करतात. भगवान भोलेनाथांची पूजा आपण आपल्या जीवनात करतो, पण काही काही महिला अशा आहेत भगवान भोलेनाथाची पूजा आपल्याला करायची कळत नाही, की चुकीच्या पद्धतीने आपण करतो. भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आपण जायचं, एक म्हणे एक लोटा जल सब समजतं का. जातो आपण पूजा करण्याकरता, पण भगवान भोलेनाथाची पूजा कशी करायची मी तुम्हाला सांगेन. भगवान भोलेनाथाची पिंड असते, चुकीच्या पद्धतीने आपल्याकडनं पूजा घडू नये त्याच्यासाठी सांगते. भगवान भोलेनाथाची ही पूर्ण पिंड असते. तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ही जी पाणी जायची जी जागा असते, एका बाजूला गणपती बाप्पांचं स्थान आहे, एका बाजूला कार्तिक स्वामींचं स्थान आहे. ही पूर्ण जी कठडी आहे ही निर्गुण पार्वती, आणि ही मधली जी जागा आहे तिथं अशोक सुंदरी. हा पूर्ण परिवार एका पिंडीमध्ये आहे. अगोदर पाणी घालताना इकडच्या डाव्या साईडच्या बाजूला पाणी घालायचं, दुसऱ्यांदा पाणी घालताना इकडच्या उजव्या साईडला पाणी घालायचं, नंतर अशोक सुंदरी त्या मुलीवरती पाणी घालायचं, नंतर जी कठडी आहे ही बाजूची त्या कठडीवरती पाणी घालायचं. आपल्याला एक सवय असते, त्या कठडीवरती आपण प्रसाद मांडतो, मांडू नका. ही प्रसाद मांडण्याची जागा नाही, ती निर्गुण पार्वती आहे. तिथं कधी प्रसाद मांडायचा नाही. तिथं फक्त आपण हळदी कुंकू लावलं, तिथं प्रसाद कधी मांडायचा नाही. त्या कठडीवरती ती निर्गुण पार्वती, आणि सगळ्यात शेवटी मग भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती पाणी घालायचं. अशा पद्धतीनं जर पूजा केली, उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आणि नंतर भगवान भोलेनाथाची पूजा करायची. भगवान भोलेनाथाला बेलपत्र आपण वाहतो. या महाशिवरात्रीच्या दिवशी गुरुवारांच्या मुखातून ऐकलेलं आहे, या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती एक बिल्वपत्र जर वाहिलं, बेलपत्र जर आपण वाहिलं, ते बेलपत्र कसं वाहायचं, ते बेलपत्र घ्यायचं आणि त्याच्या तीनही पानावरती राम 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 लिहायचं, आणि ते एकच बेलपत्र भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती जर आपण वाहिलं तर 100 बेलपत्र वाहण्याचं पुण्य आपल्याला लागतं. अशा पद्धतीने भगवान भोलेनाथाची पूजा करायची. माझे नाथ महाराज भगवान भोलेनाथाच्या नामाचं, स्वरूपाचं आणि सामर्थ्याचं वर्णन या अभंगातून करतात. अभंगाचं पहिलं चरण. Oh,
त्याचे पाय माझे शेती. भगवान भोलेनाथाच्या रूपाचं, सामर्थ्याचं, नामाचं वर्णन नाथ महाराज करत आहेत. शिव भोळा चक्रवर्ती. एक लक्षात घ्या, या वारकरी संप्रदायाची सुरुवात आणि वारकरी संप्रदायामध्ये पहिली वारी पंढरपूरची जर कोणी केली असेल तर ती भगवान भोलेनाथांनी केलेली आहे. चक्रवर्ती, चक्रवर्ती ही पदवी आहे आणि चक्रवर्ती म्हणजे राजाला म्हटलं जातं. पहिली वारी, जीवनातली वारकरी संप्रदायामधली पहिली वारी जर कोणी केली असेल तर ती भगवान भोलेनाथांनी केलेली आहे. ज्यावेळी भगवान भोलेनाथ पंढरीच्या वारी करता पांडुरंगाला भेटण्याकरता निघाले, पार्वती मातेनं अडवलं त्यांना. स्वामी कुठं चालले? काही नाही म्हणे, देवाला भेटण्याकरता चाललो, पांडुरंगाला भेटण्याकरता चाललोय, देवाच्या भेटी करता चाललोय. जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, हरी हरा भेद नाही नका. आपण भेद करतो, तो देव वेगळा आहे. शिव वैष्णवाला मानत नाही, वैष्णव शिवाला मानत नाही, असं अजिबात नाही. हरी हरा भेद, संत म्हटले हरी आणि हर हे वेगळे नाही, म्हणून त्याचा भेद जीवनामध्ये करायचा नाही. भेद जर केला तर तिथं भांडणाला सुरुवात आहे. हे भेद नाही, हे फक्त भक्ती करण्याचे एक व्यवस्थेचं साधन तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या साधनाने माणूस भक्ती करू शकतो, त्याकरता देवांची निर्मिती आहे. भगवान भोलेनाथ पांडुरंगाच्या भेटी करता निघाले, वारी करण्याकरता निघाले. पार्वती मातेने अडवलं, स्वामी कुठं चालला? काही नाही म्हणे, देवाच्या भेटी करता चाललोय. मला पण यायचं. एकटेच जाणार का? मला पण यायचं. निघाले. त्यांनी त्यांचं वाहन काढलं, त्या वाहनावर बसले. भोलेनाथांचं वाहन नंदी महाराज बसले त्या वाहनावरती. गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा म्हटले तुम्ही दोघं चालले, मग मी काही इथं राहू शकत नाही. गणपती बाप्पाही सोबत निघाले. पंढरपूरमध्ये आल्याची सगळी गर्दी पाहिली पार्वती मातेनं. पद्मावती नावाचं एक तळ तिथे आहे. पार्वती मातेनं देवाच्या मंदिराचा कळस पाहिला आणि तिथेच थांबल्या. म्हणजे माझं दर्शन झालंय, मी काही पुढे येऊ शकत नाही. कळसाचं दर्शन घेतलं असं म्हणतात. वारीला गेल्याच्या नंतर कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी देवाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. आणि तो कळस पार्वती मातेनं पाहिला. तो कळस कसा होता? अंबिकेचं मंदिर आहे. पार्वती माता जिथं थांबल्या तिथं ते मंदिर आहे. राहिले गणपती बाप्पा, भगवान भोलेनाथ आणि नंदी महाराज. पुंडरीकाचं दर्शन करून वरती निघाले. नामदेव पायरीच्या जवळ गेले. आता गर्दी पाहिली सगळी. नंदी महाराज शेवटी नंदी, कलियुगातले नंदी नव्हते ते नंदीच राहिले. त्यांनी पाहिलं आपल्याला गर्दीतून पुढे जाता येत नाही. नंदी महाराजांनी तिथं विश्रांती घेतली. मंदिराच्या आतमध्ये जर गेलं, नामदेव पायरीच्या पुढे जर गेलं, आजही नंदी महाराज आपल्याला तिथं दिसतात. मग गणपती बाप्पा आणि भगवान भोलेनाथ दोघ जण राहिले. गणपती बाप्पा गर्दीत शिरले, पण गणपती बाप्पांची डेरी मोठी, सोंड मोठी, पुढे जाता येईना, पुढे जाता येईना. गणपती बाप्पाही म्हटले बाबा याच्या पुढे काही मी येऊ शकत नाही, माझी विश्रांती इथंच. मी देवाला पाहिलं, मी काय पुढे जाऊ शकत नाही. नामदेव पायरीच्या पुढे जर गेलं तर डाव्या बाजूला आजही गणपती बाप्पांचं स्थान आहे. कधी पंढरपूरला गेला तर पहा कधीतरी, आजही तिथे गणपती बाप्पा आपल्याला दिसतात. मग भगवान भोलेनाथ डायरेक्ट देवाच्या समोर गेले. देवाला म्हटले देवा दर्शना करता आलोय, भगवान महादेव, भगवान भोलेनाथ म्हणून दर्शनाला आलो नाही, तर तुमचं एक वारकरी म्हणून मी तुमच्या दर्शनाला करता आलोय. मग त्या पांडुरंग परमात्मानं भगवान भोलेनाथांना स्थान दिलं, ते आपल्या मस्तकावरती दिलं. सांगायचं एकच आहे, भगवान भोलेनाथ
नाथ महाराज भगवान भोलेनाथाला भोळा म्हटले. हा देव किती भोळा आहे, याची भक्त कोणत्या उद्देशाने भक्ती करतात भगवान भोलेनाथ याचा विचार कधी करत नाही. कोणत्या उद्देशाने भक्त आपली भक्ती करतोय याचा विचार जीवनात कधी करत नाही. किती भोळे. भगवान भोलेनाथांना भस्म फार आवडायचा, आजही आवडतं. भगवान भोलेनाथांना भस्म आवडायचा. आणि तो भस्मासूर नावाचा एक राक्षस त्यांच्याकडे होता. तो काय करायचा, भोलेनाथांना रोजच्या पूजेसाठी ताजा भस्म आणून द्यायचा. त्यानं विचार केला की देवाला म्हटला, एक दिवस देवा, रोज मृत्यू लोकात जायचं, रोज भस्म आणायचा, लोक काही मरत नाही, ताजा भस्म काय मला कधी सापडत नाही. तुम्ही मला असं काहीतरी वरदान द्या जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या मस्तकावरती जर मी हात ठेवला तर तो भस्म होईल आणि त्याचा भस्म तुम्हाला आणून देता येईल. भगवान भोलेनाथ म्हणले तथास्तु. हा देव किती भोळा आहे. भगवान भोलेनाथ म्हणले तथास्तु, याला वरदान दिलं. आता हे मृत्यू लोकात यायचे, माणसाच्या डोक्यावरती हात ठेवायचे, ताजा भस्म घ्यायचे, भगवान भोलेनाथांना नेऊन द्यायचे. रोजचं काम चालू झालं, पण भस्मासुराचे विचार बदलले. भस्मासूर म्हटला, पार्वती माता एवढ्या सुंदर दिसतात, आपण जर भगवान भोलेनाथाच्या मस्तकावरती हात ठेवला तर ती पार्वती आपल्याला मिळून जाईल. त्यानं विचार केला, देवाच्या डोक्यावरती हात ठेवायचा. पण चतुरा तो, शेवटी देव चतुर आहे. भगवान भोलेनाथाच्या मस्तकावरती हात ठेवण्याकरता हा भस्मासूर निघाला. देवाच्या लक्षात आलं, याला आपली पार्वती पाहिजे. हा आपल्याकडे येतोय. भगवान भोलेनाथांनी मोहिनी रूप धारण केलं. त्या मोहिनी रूपामध्ये देव नाचायला लागले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी त्या भस्मासुरालाही आपला हात घेतला आणि आपल्या मस्तकावरती ठेवला. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम त्या ठिकाणी झालेला आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे भगवान भोलेनाथ एवढे भोळे, भगवान भोलेनाथ एवढे भोळे. या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर सुंदर आपण या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, कोणी कोणी असं म्हणतं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथाचा आणि पार्वती मातेचा विवाह झालेला आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे, प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहेत. पण महाशिवरात्रीच्या दिवशी जी कथा घडलेली आहे ती कथा प्रत्येकाला ज्ञात आहे, प्रत्येकाच्या परिचयात आहे. एक व्याध होता, एक पारधी होता. शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला. तो ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाची पिंड होती. तो ज्या झाडावरती बसला ते झाड बेलाचं होतं. त्याला या गोष्टीचं थोडंही ज्ञान नव्हतं. वारकरी संप्रदाय म्हणतात कशाला हे माहित नाही, टाळ म्हणतात कशाला हे माहित नाही, कीर्तन म्हणतात कशाला हेही माहित नाही, हरिपाठ म्हणतात कशाला हेही माहित नाही. कुठल्याच गोष्टीचं ज्ञान ज्या व्यक्तीला नव्हतं असा व्याध तो पारधी त्या झाडावरती चढला. दिवसभर त्यानं एकतरी शिकार मला भेटल, एकतरी शिकार मला भेटल
असा विचार करत त्या झाडावर तो बसला, पण शिकार काही त्याला सापडली नाही. भुकेनं व्याकुळ झाला, राग राग तान तान करत बेलाचे पान तोडायचा खाली टाकायचा, पान तोडायचा खाली टाकायचा. लोक टेन्शन मध्ये काही पण करते बाबा. कुणी कुणी नख खात, कुणी कुणी डोकं खाजवतं, कुणी कुणी टेन्शन मध्ये दारू पित. एखाद्याला विचारा तुम्ही दारू का पिता, ते म्हणे मला लई टेन्शन आहे. मग दारू न जाणार आहे का? टेन्शन मध्ये लोक काही पण करतात. तसं याला टेन्शन आलेलं होतं आणि राग राग हा व्याध हा पारधी पानं तोडायचा खाली टाकायचा, पानं तोडायचा खाली टाकायचा. त्याला माहिती नव्हतं हे पानं भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती पडतात. माहित नव्हतं, कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नव्हतं. त्याचा परिणाम असा झाला, सोबत जे काही पाणी जेवण आणलं होतं तो खाली वाकला की ते पाणी भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती पडायचं. पूजा घडली त्याच्याकडनं. त्याला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नसताना त्या पारध्याकडनं त्या व्याधाकडनं भगवान भोलेनाथाची पूजा घडली. अनेक बेलपत्र त्यानं महादेवाच्या पिंडीवरती वाहिली. त्या ठिकाणी त्यानं पूजा केली. त्याचा परिणाम असा झाला, माझे भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि त्या व्यक्तीला कैलासाला घेऊन गेले. कैलासासी नेला भिल्ल पाणी बैसला, हे संतांचं वर्णन आहे. म्हणून देवे केले कैसे कैसे उधारिले रायासे. भगवान भोलेनाथ म्हणजे भोळ दैवत आहे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते. नाथ महाराजांनी वर्णन करताना सगळ्या देवाकडे एकच गोष्ट मागितलेली. देवाला एकच म्हटले, देवा तुझ्या चरणाची सेवा मला माझ्या जीवनात दे. त्याचे पाय माझे चित्ते. देवाच्या चरणाची सेवा मागण्याचं कारण काय असेल? आपण आळंदी पंढरपूरची वारी करण्याकरिता जातो. ज्ञानोबा तुकोबांची पालखी असते, सगळ्या संतांच्या पालख्या वारीमध्ये असतात. मला सांगा त्या पालखीमध्ये त्यांचे चरण असतात की मूर्ती असते? चरण असतात. मग ते संत देवाच्या चरणाची सेवा का मागतात? नाथ महाराज अनेक ठिकाणी म्हटले, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. चरणाची सेवा मागण्यामागचं कारण काय असेल? तुकोबाईंनी देवाच्या चरणाची सेवा मागितलेली आहे. नामदेवरायांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली. तुकोबाईंनी म्हटले, घेई नमी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. नामदेवराय देखील म्हणतात, घ्यायची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. सगळ्या संतांनी देवाच्या चरणाची सेवा मागितली. काय कारण असेल? त्या चरणाची ताकद फार मोठी आहे. नाथ महाराज म्हटले, त्याचे पायी माझी चित्ती. देवा तुझ्या चरणाची सेवा मला माझ्या जीवनात घडावी. त्या चरणाची ताकद एवढी मोठी आहे. ऐका, मी सांगून जाईल. थोडस रामायणातले प्रसंग तुम्हाला मी सांगेन. ज्यावेळी सीता मातेचं हरण झालं, राक्षस रावण सीता मातेला घेऊन जात होता, त्यावेळी माझ्या सीता माता आक्रोश करत होत्या आणि गळ्यातले दाग दागिने काढून खाली फेकत होत्या. त्याचा परिणाम असा झाला, जी काही वानर सेना होती सगळ्यांनी दागिने जमा केली. चरणाची ताकद आहे का? संत का म्हणतात, त्याचे पाय माझे चित्ती. चरणाची ताकद आहे. सगळे दागिने वानरांनी जमा केले, सुग्रीवाकडे नेऊन पोहोच केली. प्रभू रामचंद्र निघाले. सीता मातेचा शोध काढत काढत शबरीच्या कुटियाला भेट दिली. शबरी मातेनं सांगितलं, प्रभू तुम्हाला जर सीता हवी असेल तर तो वालीचा भाऊ सुग्रीव त्याच्याकडे जावं लागेल आपल्याला. प्रभू रामचंद्र निघाले, त्या सुग्रीवाकडे आले. सुग्रीवजीला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. सुग्रीवजी म्हटले, प्रभू आमच्याकडे काही दागिने आहेत, त्या दागिन्यामध्ये पहा तुमच्या सीतेचा एखादा अलंकार आहे का? जगाच्या मालकानं ते गाठोडं घेतलं, ते सोडलं, त्याच्यातले कर्णफूल हातात घेतलं आणि त्या कर्णफुलाकडे प्रभू रामचंद्र पाहू लागले. प्रभू रामचंद्रांना कर्णफूल सीता मातेचं दिसलं, ते कानातलं सीता मातेचं दिसलं. प्रभू म्हटले, हे कर्णफूल माझ्या सीतेचं आहे, कानातलं माझ्या सीतेचं आहे. माझी सीता याच दिशेने गेलेली आहे. कर्णफूल खाली ठेवलं, कंगन उचललं, कंगनही त्यांना सीता मातेचं दिसलं. पूर्ण पक्का विश्वास बसला, सीता याच दिशेने गेलेली आहे. पण अजून खात्री करून घ्यायची होती. सोबत लक्ष्मणजी आलेले होते. लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा सांग ना, हे कंगण माझ्या सीतेचं आहे का? लक्ष्मणा सांग ना, कर्णफूल माझ्या सीतेचं आहे का? लक्ष्मणजी गप्प उभे होते, एक शब्दही बोलत नव्हते. त्याचं कारण होतं, लक्ष्मणजी सांगतात, प्रभू या दागिन्यातलं सीता मातेचं कर्णफूल मला माहित नाही. या दागिन्यामधले सीता मातेच्या पायात, सीता मातेच्या हातातलं कंगणही मला माहित नाही. या दागिन्यामध्ये सीता मातेच्या दुसरा कोणताही अलंकार मला माहित नाही. पण या दागिन्यामध्ये जे सीता मातेच्या पायातलं जे पैंजण आहे ना प्रभू, ते निश्चित सांगेल माझ्या सीतेचं आहे. या दागिन्यामध्ये जे सीता मातेच्या पायातलं जोडवं आहे ना, जोडवं निश्चित सांगेल माझ्या सीतेचं आहे. त्याचं कारण, मी जेव्हा जेव्हा ही सीतेच्या समोर जायचो तेव्हा फक्त आणि फक्त सीतेचे चरण पाहायचो. लक्षात आलं.
प्रभू रामचंद्रांच्या सीतामाता बद्दलचा भाव, त्यांच्याबद्दलची श्रद्धा, त्यांच्याबद्दलचं समर्पण सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि प्रभू रामचंद्रांनी सगळा वृत्तांत मागे ठेवला आणि लक्ष्मणजीला कडकडून मिठी मारली. ही ताकद फक्त चरणात आहे. म्हणून ते संत म्हटले, त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय. मग भगवान भोलेनाथाची भक्ती जर जीवनामध्ये केली तर माझे नाथ महाराज म्हटले त्याचं काय करावं लागेल. अभंगाचं भगवंताचं नामचिंतन आपल्याला करायला सांगतात नाथ महाराज. वाचे वदता शिवनाम तयनाबाधी क्रोधकाम. ते भगवंताचं भजन केलं, शिवनाम जर आपण आपल्या जीवनामध्ये भगवान भोलेनाथाचं नामचिंतन जर केलं तर त्याचा परिणाम सांगतात तयनाबाधी क्रोधकाम. जे 6 विकारांनी मनुष्य जन्मात भरलेला आहे ते 6 विकार जर नष्ट करायचे असतील तर भगवान भोलेनाथांचं शिवनाम तुम्हाला मला जीवनामध्ये घ्यावं लागेल. एक लक्षात घ्या, मनुष्य जन्म तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. इथं आल्याच्या नंतर माणसाला कर्म करावं लागतं आणि तेच कर्म सफलतेकडे जावं, तेच कर्म पूर्णतेकडे जावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला भगवंताचं भजन जीवनामध्ये करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल कोणत्या देवाचं करायचं? भगवान भोलेनाथाचं करायचं, पांडुरंगाचं करायचं, हनुमंतरायाचं करायचं, कोणत्या देवाचं भजन करायचं? जर खरं पाहायला गेलं तत्व एकच आहे, फक्त त्याला नाव वेगळी वेगळी दिलेली आहेत. विकारो विधाताय ठकारो नीलकंठा, लकारो लक्ष्मीकांता, विठ्ठलाय विधीयते. तत्व एकच आहे पण नावं फक्त त्याला वेगळी वेगळी दिलेली गेलेली आहेत. भगवंत एकच आहे. तुम्ही कुठल्याही देवाचं भजन केलं तर भजन करी महादेव, भजन करी महादेव,
सदाशिव. संत म्हटले कोणत्याही देवाचं भजन आपण केलं तर ते एकाच देवाला जाऊन पोहोचतं. आपण आपल्या जीवनात भेद करतो, तो त्या देवाचा आहे, आपण या देवाचा आहे. वैष्णव विष्णू याच्यामध्ये शिव आपण भेद केला जातो. ही गोष्ट लक्षात घ्या. माझे गुरुवर्य नेहमी सांगत असतात शिवपूर आणि विष्णुपूर. त्या विष्णुपुरातली मुलगी विष्णुपुरांच्या घरी दिली, त्या गावामध्ये दिली. आता हे शेवटी शिवपुरातले लोक आडव्या गंधावाले आणि विष्णुपुरातले उभ्या गंधावाले. ती मुलगी गेली देत नाही, पण कधी घडलं ते तसं. ती मुलगी त्या गावात गेली. आता ती बिचारी नवीन होती. पूर्वीच्या काळी घर सारवायचे, बरोबर आहे, घरच सारवायला लागायचे. पूर्वी फरशी वगैरे काही नव्हतं. ती मुलगी सकाळी उठली, तिनं काय केलं, घर सारवण्याकरता घरामध्ये तिनं सारवायला सुरुवात केली. सासरा होता दष्टपुष्ट, मिशा वगैरे. सासऱ्यानं पाहिलं आपली सून आडवं सारवायला लागली. त्या सूनबाईकडे आला, ए सूनबाई, विष्णुपुरात राहते हो म्हणे. बरोबर, विष्णुपुराची सून आहे हो म्हणे. बरोबर. मग या विष्णुपुराचा नियम आहे, इथे लोक आडवं काही करत. तिनं बिचारीनं कसं बस उभं घर सारवून घेतलं. आता हा सासरा बाहेर गेला, बाहेरून आला, दात घासायला लागला. कसे घासतात? सुनबाईनं पाहिलं आपल्या सासरे बुवा दात घासायला लागले, आडवे घासतात. ही सासऱ्याकडे गेली. सासऱ्याला म्हटली, ओ सासरे बुवा, तुम्ही विष्णुपुरात राहता हो म्हणे. बरोबर, तुमचा नियम आहे, तुम्ही आडवं काही करत नाही हो म्हणे. मग बरोबर, मग दात उभे घासा. भेद जर आपण चालू केले तर माणसात भांडण चालू होतात. भेद जर संपवला तर भांडणही संपलं जातं. भक्ती करण्याची व्यवस्था फक्त आपल्याला दिलेली, हे भेद नाही. भक्ती करण्याच्या वेगळ्या वेगळ्या व्यवस्था, वेगळी वेगळी साधनं आपल्याला सांगितलेली आहे. या देवाची भक्ती करायची, त्या देवाची भक्ती करायची असं काहीही नाही. तुम्ही कुठल्याही देवाची जरी भक्ती केली तरी ते नामचिंतन, ती भक्ती एकाच देवाला जाऊन प्राप्त होते, एकाच देवाला पोहोचते. त्याच्यामुळे ते नाम, शिवनाम असेल, विठ्ठल नाम असेल, राम नाम असेल, ते नाम तुम्हाला मला जीवनात घ्यायचंय. वाचे वदता शिवनाम. आपल्या जीवनातील हे 6 विकार जर मरून जावे असं आपल्याला वाटत असेल तर त्याकरता भजनाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाहीये. आणि एक गोष्ट ऐका, भगवंताचं नामचिंतन असेल, भगवंताची भक्ती असेल, ही जर जीवनामध्ये करायची असेल आपल्याला तर योग्य वेळी योग्य वयामध्ये ती माणसाला करावी. एकदा का आपलं शरीराचं आयुष्य संपलं, शरीराचे तत्व बिघडले, शरीराचे सूत्र बिघडले, माणूस मग परमार्थ करू शकत नाही. म्हणजे ज्ञानोबराय म्हटले, जोपर्यंत आयुष्याची सूत्र चांगली आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ करावा. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले मग नाही परमार्थ करू शकत. या शरीराची, या आयुष्याची फार गंमत आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाळ होता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले की माणूस परमार्थ करू शकत नाही, मग भजन करू शकत नाही, मग भक्ती करू शकत नाही, मग नामचिंतन करू शकत नाही. फार गंमत आहे आपल्या आयुष्याची. डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, पाय जागेवर असतात तरीही आपल्याला चालता येत नाही. कारण ज्ञानोबरायांची उभी वाचावी लागेल. आयुष्याचे सूत्र बिघडतात. फार वर्ष भरली आसानी, वर्ष भरली आसानी. भजन करण्याकरता आपलं आयुष्य जर बिघडलं, सूत्र जर बिघडले, माणसाकडनं परमार्थ होत नाही.
चालते, हातपाय चालतायत, तोपर्यंत माणसाला भगवंताचं भजन करावं. आपल्या आयुष्याची गंमत फार मोठी आहे. आपले डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही. काहींना लांबचं दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना काहीच दिसत नाही. या बहिऱ्यांची फार गंमत आहे. हे समोरच्याला बहिरे समजतात, इतकी जोरात बोलतात. संपली कानाची ताकद. काय माणूस परमार्थ करणार आहे? कानाची ताकद संपली, आयुष्याचे सूत्र बिघडतात. जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत करायचंय. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले. तो डॉक्टरकडे गेला. बारी नाही का? डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर आनंदात संसार चालू आहे, अजिबात काही अडचण नाही, फक्त माझ्या मिसेसचा प्रॉब्लेम आहे. मी जे काही बोलतो का ते तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणे, थंडी, ताप, सर्दी, खोकला असता गोळ्या औषध देऊन व्यवस्थित केलं असतं. तुझी बायको घरी, मी हॉस्पिटलमध्ये, मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही? तू एक काम कर, घरी जा, चेक कर आणि मला सांग तिला किती फुटावरून ऐकू येत नाही. मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे, रेंज कुठं नाही. हा घरी गेला. पहिल्या दारात उभा राहिला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? त्याचा काही रिप्लाय आला नाही. हा दुसऱ्या दारात गेला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? काही रिप्लाय आला नाही. त्याला टेन्शन आलं. येणारच ना, 4च महिने लग्नात झाले, एक तर होईना. तुमच्याकडे होतात लग्न होतात नाही, कुठेही तीच अडचण आहे. बरेच पोरं आम्हाला म्हणत असतात, ताई रोज एक गाव फिरता बाहेर, पाणी एखादी पोरगी आहे का? मी सांगत असते, आमच्या गावात ट्रॅक्टरवर शिल्लक येत असतो. लग्न सोन्यात आपण काय करावं त्याला? याला खरंच टेन्शन आलं. हे म्हण, खरंच सासऱ्यानं वहिरी नशिबी मारली की काय? बायकोच्या जवळ गेलं. यानं काय केलं, रक्कन हात उचलला, पाठीवरती हळू मारला. जोरात मारू शकत तुम्ही क्रियापद सावकाश द्या, माझं व्याकरण पक्क आहे. बोला तुम्ही. जोरात मारू शकत नाही म्हणते. जोरात मारू शकत नाही, मारत नाही. तेवढी हिंमत नसावी, तेवढी हिंमत नसतेच. ज्याला जे लागेल तेच घ्या. घरी गेल्यानंतर मी कामी येणार नाही. मग आपुली आपण बायकोच्या जवळ गेला, रक्कन हात उचलला, पाठीवरती हळू मारला. ती रिटर्न झाली. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. यानं तिला विचारलं, बाई किती वेळापासून तुला विचारतोय भाजी काय केली, भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला नाही तर मला इथं डॉक्टर बोलावं लागेल. अडचण कोणाची होती दादा? अडचण कोणाची होती? याची होती. आणि डॉक्टरकडे कोणासाठी गेला? बायकोसाठी. फिजिकली अनफिट झालं का माणसाच्या अडचणी वाढल्या. त्याच्यामुळे जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगले आहेत तोपर्यंत परमार्थ, तोपर्यंत शिवनाम, तोपर्यंत विठ्ठल नाम, तोपर्यंत राम नाम आपल्याला घ्यायचंय. हे नाम जर जीवनामध्ये घेतलं तर या कलियुगामध्ये तुमचा माझा उद्धार करणारं साधन एकच आहे. कलियुगा माझे करावे तेने नारायण. भगवंताचं नामाचं साधन आपल्या जीवनात असावं. एक गोष्ट मी सांगेन, तो भगवंत आहे एवढं जरी त्याचं अस्तित्व मान्य केलं ना, तो देव आपल्याला खूप काही गोष्टी देतो. पण आपण त्या देवाचं अस्तित्व मान्य करायलाच तयार नाही. आपण देवाच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये जातो. कशा करता जातो कधी प्रश्न पडला? संत म्हटले ते भगवंताचं नामचिंतन तुम्हाला अगोदर करायचंय. अनेक प्रमाण आहेत. राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. पण कधी कधी मरायच्या? राम राम स्मरा अगोदर करा म्हटले, पण कशाच्या अगोदर करायचंय? आपल्याला कधी प्रश्न पडलाच नाही. जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर भगवंताचं भजन करायचं? स्वयंपाक बनवण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर करायचं? शास्त्र आपल्याला असं सांगतं. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये सुभाषित आलं होतं आणि ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं भजन नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं? शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटिम तत्वा हरिम भजे. 100 कामं सोडायची, अगोदर जेवण करायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडायची, अगोदर दान धर्म करायचा. आणि कोटी कामं बाजूला ठेवायची, अगोदर भगवंताचं भजन करायचं. म्हणून राम राम स्मरा. संत म्हटले अगोदर ते भगवंत
गोविंदाचं नामचिंतन करा आणि नंतर तुम्हाला जे काही कार्य करायचं असेल, जे काही कर्म करायचं असेल ते नंतर करा. एक गोष्ट मी सांगेल, देवाचं अस्तित्व जर आपण नाकारलं तर असं समजायचं आपण स्वतःचं अस्तित्व नाकारतोय. बाबा या जगात अशी काही नास्तिक लोक जन्माला आली, देवाला मानायलाच तयार नाही. ते डायरेक्ट म्हणतात काही देव बिव आम्हाला कळत, आम्ही त्याला मानत नाही. पण तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी तो भगवंत इथे आहे, म्हणून आज आपण जिवंत आहे. इथलाच देव जर गेला तर तुमच्या माझ्या दारात काय असते? गर्दी असते. कशामध्ये असते? राम नाम. पुढचे म्हणत असतात राम नाम सत्य. लोक इतके विचित्र निघाले. पुढचे चालणारे म्हणतात राम नाम सत्य, पाठीमागचे म्हणतात शिरापुरी का बेत. दुनिया आहे, समाज आहे. म्हणून त्या भगवंताचं जर अस्तित्व आपण नाकारलं तर आपण स्वतःच अस्तित्व नाकारतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, मंदिरामध्ये आपण जातो, देवाच्या दर्शनाकरता जातो. तुम्हाला जबाबदारीनं मी बोलेल, तुम्हाला मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल. ऐका बरं, मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल, पण इथल्या देवाला समजून घ्या. तुमच्या माझ्या इथे एक देव आहे. या देवाचं अस्तित्व जर मान्य केलं ना, जातो मंदिरामध्ये आपण, देवाच्या दर्शनाकरता जातो, देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो, देवाच्या समोर आपण उभे राहतो, दोन हात जोडताना आपण आपले डोळे बंद करतो. का करतो? का करतो? कधी प्रश्न पडलाय का? ते ज्ञानोबराय उत्तर देतात त्याचं आपल्याला. चामाचे डोळे लाविते. या चामड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. या चामड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं तो इतका सुंदर आहे. आता ते चामड्याचे डोळे बंद कर. तुझ्या अंतःकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतःकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढा. म्हणून इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. इथला समजून घ्या, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इथे सेन्स आहे आणि त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा सर्व आघटी राम देहा देही सूर्यप्रकाश संत म्हटले तो भगवंत कणाकणात आहे, घटाघटात आहे. म्हणून त्या देवाचं अस्तित्व माणसानं जर मान्य केलं तर त्या देवाचं भजन तुम्हाला मला जीवनात करायचे. का भजन करायचं, का नामचिंतन करायचं? त्याचं कारण आहे, तुमचा माझा देह जाणार आहे, हा इथं राहणारा नाही. हा देह कधी जाईल याची गॅरंटी माणसाकडे नाही. हे देह तादात्म्य जर संपलं तर या शरीरात एकच तत्व उरतं. त्या तत्वाचं नाव आहे विठ्ठल. म्हणून त्या विठ्ठलाचं भजन जीवनात करायचंय. शरीर जाणार आहे, देह नव्हे मी हे सरे उरला होय म्हणून लाहू करा. संत म्हटले घाई करा, लाहू करा, त्वरा करा. परमार्थाची घाई करायला सांगितली. आपण म्हणतो देव नाही, देव नाही, देव नाही. संत म्हटले तो देव आहे, फक्त आपल्या अज्ञानामुळे तो भगवान पुढे तुम्हाला मला दिसत. संतांचं सांगणं आहे देवनाटाला
देवा आहे देव आहे देवा आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना देव नटला देव नटला शोधून पाहिजे त्या भगवंताचं अस्तित्व मान्य करा आणि त्याच देवाचं भजन करा. संत म्हटले काही करा लाभो करा, आपण भजन करत म्हणा ना नाही म्हणा खरं खरं बोला ना, नाहीच करत आहे आपण भजन. भजन करत नाही, भक्ती करत नाही, नामचिंतन करत नाही, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं. भजन जीवनात माणसाला करावं दादा. हे शरीर हा मनुष्य जन्म प्राप्त झाला, भजन करण्याकरता भक्ती करण्याकरता देवानं देह दिलाय. देव दिला देह भगवान मला तुम्हाला मला अनमोल अशा किमतीचा देह दिला भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी. पण आमचा उपयोग भजनासाठी नाही, आमचा उपयोग देव दिला देह भगवंताला भजना करता दिलाय. पण आमच्या मनात अवटा हात का मानव देह खाया पिया सुखसे सोया नाहात जमाना खोया. भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता दिला. संत म्हटले परमार्थाची गाई तुम्हाला करायची, परमार्थाची तातडी तुम्हाला करायची. कशाला म्हणतात लागू करा, काही करा, बरा करा. लक्षात घ्या, आपण भजन करत नाही त्याचं कारण आहे संसारात इथे संसार हा तुम्हाला सुधरू देत नाही म्हणून तुम्ही भजन करत नाही.
शास्त्र कारण सांगतं भजन न करण्याचं. एक लक्षात घ्या, एखादं घर आहे, त्या घरात पैसा आहे, त्या घरात सोनं आहे, त्या घरात धन आहे, त्या घरात बायको आहे, त्या घरात मुलगा आहे, त्या घरात फर्निचर आहे, सगळ्या काही त्या गोष्टी त्या घरात आहेत. शॉर्ट सर्किट झालं, धडधड घराला आग लागली. बाबा त्या घरातून आपल्याला काय बाहेर काढलं पाहिजे हो? काय काढलं पाहिजे? म्हणाली एक वाजला अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. ज्याची त्याची भूमिका त्याच्या पद्धतीने ठीकठाक प्रवास करते. काय काढलं पाहिजे त्या घरातून अगोदर बाहेर? माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणी बाबा म्हणायचे, कुंभार आणि कुंभारी यांना जर आयुष्य भरपूर असेल तर तिथे मडक्यांची कमतरता भासत. आता सांगा काय काढायचं? बोला, काहीतरी बोला, मला मातीत घ्यायला पण बोला. हा बायको बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. बायकोची निवड आपण केली. आता आहे का संत म्हटली, हे संसार रूपी पेटणारं घर आहे. या घरात पैसा, या घरात जमीन, या घरात गाडी, या घरात बंगला, या घरात बायको, या घरात मुलगा, सगळ्या गोष्टी या घरात आहेत. पण माझे संत म्हटले, त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची. त्याला म्हणतात त्वरा करा, त्याला म्हणतात नाही करा, त्याला म्हणतात लाहो करा. हा देह देवानं त्याच्याकरता दिलेला आहे, पण आपण नाही करत. आणि संसाराच्या नादी लागलेली मंडळी आहोत. संसार आम्हाला सुधरू देत नाही. पहिला म्हणजे प्रश्न तुम्हाला करायचा आहे, मला सांगा, तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागल्या की संसार तुमच्या पाठीमागं लागला? भूक लागली का? सरळ आहे काय? तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? आपण लागलो त्याच्या मागे. बरोबर. आपण मी नाही, तुम्ही. मी अजून त्याच्यात पडलेली नाही. एक बाई मला म्हटली का, मी विचारलं तुम्ही संसाराच्या पाठीमागे लागले, संसार तुमच्या पाठीमागे लागला. ती म्हणजे तुला माहित नाही का तुझं पण लग्न झालं? म्हटलं नाही, माझं लग्न नाही झालं. म्हटलं मला संसाराचं ज्ञानही नाही, पण संत आम्हाला सांगतात म्हणून सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. संत म्हटले, हा संसार दुःखानं भरकटलेला आहे. त्या संसारामध्ये तीळ मात्र सुख नाहीये. संसारात सुख आहे पण किती? सुख पाहता जवा पाडे दुःख. सुख पाहिलं तर फार छोटच आहे, पण दुःखाचे डोंगर माणसाच्या जीवनामध्ये कोसळत असतात. म्हणून कधीतरी या मनाला समजावून सांगा, संसाराचा मायाजाळ फार कठीण आहे. नको या संसाराच्या नादी तुला. करायला सांगितलंय, पण तो
करू नका हे मताचे आम्ही नाही. संसार करायला सांगितलाय पण तो कसा करायचा आहे. पक्षंगडी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी निघोरी प्राचीनाची गोडी. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. म्हणून संसार करू नका संत म्हटले. करू नका या मताच नाही, तो करा. पण आलिप्त कमळ जळी जायचे. कमळ पाण्यात राहतं, ते पाण्याशिवाय उगवूही शकत नाही. पण ते पाण्यात राहून एका थेंबाचाही स्पर्श त्याला ते होऊ देत नाही. तसा संसार आपल्याला करायचा. कधीतरी या मनाला समजावून सांगा, बाबा हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय, हा देह परत भेटल याची गॅरंटी नाही आपल्याकडं. कोणाकोणाकडे हा देह मला परत भेटल याची गॅरंटी कोणाकोणाकडे नाही. कोणी सांगू शकत नाही. मनुष्य जन्म मला परत भेटल नाही याची शाश्वती माणसाकडे नाही. देह दिलाय देवानं, पण वेळ तुम्हाला मला फार कमी दिलेला आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी या मनाला आपण सांगितलं पाहिजे, बाबा हा संसाराचा माळा फार कठीण आहे. म्हणजे संत म्हटले नको नको म्हणा गुंतू माया भगवंताची भक्ती करण्याकरता देह दिलाय. माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद भगवंताची भक्ती कर, नामचिंतन कर. त्याच्याशिवाय तुमच्या माझ्या जीवनावर पर्याय नाहीये. तर ते शिवनाम, विठ्ठल नाम, राम नाम जीवनामध्ये आपल्याला घ्यायचं. संत म्हटले ते सहजासहजी मुखात येणं आपल्या येतच नाही, ते फार कठीण आहे. कारण त्या नामात ताकद एवढी आहे. ज्ञानोबा म्हटले ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड गगना होई वाळ. नाम आहे, नाम संकीर्तन साधन बाई जळतील पाते. आपण आपल्या जीवनात वाईट कर्म केली, आपण आपल्या जीवनात वाईट पाप केलं. लोक म्हणतात नाही करत काही आम्ही, पण नकळत माणसाकडनं पाप घडून जातं, वाईट कर्म घडून जातं. पापातून मुक्त होण्याकरता भगवंताचं नामचिंतन आपल्याला करावं लागेल. म्हणून शिवनाम जपले सहारा मिळेला, शिवनाम जपले सहारा मिळेला.
यांना ऐकू गेलं त्यांना कसं जातं लांब आवाज जास्त जातोय जवळ येत नाही उलट आम्हाला आता जोरात मला सगळे सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय सोबत मला आपण एक काम करू एकदा महिला म्हणते एकदा पुरुष म्हणते ओके आता तुम्ही म्हणा तोपर्यंत दादा बाबा काका नाना आप्पा एकदा कसा साफ करून घ्या आता तुम्ही म्हणायचं जोरात बोला सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वरा शिवा सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नाही मी सोडून नाही तुम्ही म्हणायचं फक्त अजिबात नाही आमची पार्टी जिंकली पाहिजे आमची पार्टी जिंकली पाहिजे आता तुम्ही म्हणायचं म्हणा गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सगळ्यांनी जेवढे जेवढे भजन म्हटले ना तेवढे तेवढे मी एक हात वरती करा एकच करायचं बरं का एकच करायचं आता फिरवा पाठीवर माझ्यासाठी फिरवा फिरवा पाठीवर शपथ केली तुम्हाला कोण देणार तुम्ही तुमची घ्यायची त्यांना मनापासून धन्यवाद समजा म्हटले भगवंताचं भजन नामचिंतन जीवनामध्ये करा या भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाही ते भगवंताचं भजन जर केलं तर माझे नाथ मला सांगतात 4 पुरुषार्थ आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त होतात अभंगाचं
म्हटले या शिवनामामध्ये एवढी ताकद आहे, या कलियुगाच्या काळाची भीती घालवण्याची ताकद या शिवनामामध्ये आपण वाचतो. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना देवाजवळ हात त्यांनी त्याची पटकन वरती करायचे. वारकरी